त्या मूळ मुद्द्याकडे येतोय. म्हणजे तर हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे मी जे काही सेवेत असताना चांगल्या प्रकारे काम केलं, करतोय आणि सेवानिवृत्तीनंतर कामगारांच्या प्रश्नासाठी जे 16 वर्ष सेवेत असताना युनियनबरोबर घेऊन चालू आहे, जे दिवंगत कामगार तीर्थांकर शिंदे यांची युनियन प्रभावीपणे काम करतं, लोकांचे प्रश्न सोडवतोय आणि सेवानिवृत्तीनंतर 2 वर्षामध्ये अजून प्रभावीपणे प्रश्न सोडवत आहे. लोकांना 180 असे 360 कोटी रुपये थकीत वाटायला लावले. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यायला लावले. थकीत वेतनं द्यायला लावले. TMT कर्मचाऱ्यांना द्यायला लावले. आणि ठाणे महानगरपालिकेचे जे काही 5,000 रिक्त पदं आहेत, ती भरती करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 1,773 पदे भरती करायला सातत्याने पाठपुरावा केला, रागलो. सफाई कामगारांचा वारसा हक्क मार्गी लागला. मागच्या जानेवारीपासून ते आत्तापर्यंत भरून चाललेलं आहे. अनेक भरती करावायच्या आहेत. आजच मी अतिरिक्त आयुक्त यांच्याशी बोललो. शिंदेसाहेब आपण ते करतोय. कर्मचारी वर्ग अपुरा आहे, भरतीने करतोय. कर्मचारी वर्ग भरल्यानंतर आपण जे काही 10, 20, 30चे प्रलंबित 15 वर्षाचा प्रश्न मार्गी लावतो, कर्मचारी तुटवडा आहे. त्यामुळे वेळ जातोय आणि आपण थकीत वेतन 7वा वेतन देतोय. मी सांगितलं मला 22 तारखेपर्यंत मिळेल अशी योजना करा, नाही तर आम्हाला 5 वर्षाचा व्याजासकट मागावं लागलं. आत्ताच मी लाईव्ह चॅनलला बातम्या दिलेल्या आहेत. आयुक्तांचं सोमवारी भेटीची वेळ असताना देखील बजेटअभावी त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मला लाईव्ह बातम्या करायला लागल्या, लिखित पत्रे द्यावी लागली की लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा. तर हा झाला संपूर्ण महानगरपालिकेचा प्रश्न झाला.